राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक पत्र पाठवलंय। त्यात त्यांनी खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी देण्याची शिफारस केली आहे। 13 जुलैला हे पत्र त्यांनी दिलं होतं। राष्ट्रवादी पक्षात सध्या मोठे अंतर्गत संघर्ष आणि फेरबदल पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवारांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे। त्यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्यात आलंय। आता पार्थ पवारांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देऊन पक्षात आणि देशात त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी ही मोठी राजकीय मोहीम आणि फिल्डिंग लावली जात असल्याचं समोर आलंय। उदयकुमार आहेर यांनी सुनेत्रा पवारांना लिहिलेल्या पत्रात पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का मिळायला हवं याबद्दल महत्त्वाची कारणं आणि मुद्दे मांडलेत। पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरुण, सुशिक्षित आणि आक्रमक नेतृत्वाचा चेहरा आहेत। त्यांना जर केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर त्यांच्या या अधिकाराचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण देशभरात आपले पाय पसरवण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल। आहेर यांच्या मते युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी आणि अजित पवारांचा राजकीय वारसा राष्ट्रीय स्तरावर तितक्याच ताकदीने पुढे नेण्यासाठी पार्थ पवारांशिवाय सध्या पक्षात दुसरा कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नाही। या पत्राच्या टायमिंगमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गुप्त संघर्ष आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय। पक्षातील वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडून या मागणीला अंतर्गत विरोध होत असल्याचं समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही या घडामोडींमुळे नाराज झाले आहेत। काही दिवसांपूर्वीच प्रफुल्ल पटेलांनी जाहीरपणे प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढणं इतकं सोपं काम नाही आणि यासाठी पक्षामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या करेक्टिव्ह मेजर्स करण्याची गरज आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशभर त्याची व्याप्ती व्हावी आणि देशभर वाढावा, रुजावा या दृष्टिकोनातून तरुण असे नेतृत्व म्हणून पार्थदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण नसतं म्हणून मोदीजीच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 13 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे। त्यांचे विचार देशामध्ये रुजवण्यासाठी आणि एकूणच त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ व्हावी हे अजितदादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पार्थ पवार पूर्ण करू शकतात आणि त्यासाठी त्यांना एक संधी या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये द्यावी अशी विनंती आम्ही वहिनींना केलेली आहे। याच्या पाठीमागे वेगळं काही राजकीय हेतू नाही, फक्त पक्ष वाढावा, पक्ष रुजावा आणि पुढच्या 25 ते 30 वर्षाचं राजकारण जे आहे हे राजकारण चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं करता येईल याचा हा हेतू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला थेट आव्हान देणारी एक कायदेशीर नोटीस पक्षाला बजावली होती। या निवडणुकीत योग्य घटनात्मक प्रक्रिया आणि स्वतंत्र निवडणूक प्राधिकरणाची स्थापना न केल्याचा आरोप करत त्यांनी ही निवड अवैध ठरवण्याची मागणी केली होती, ज्याच्या मागे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या गटाचा छुपा पाठिंबा असल्याचं मानलं जातं। याशिवाय पार्थ पवार पक्षात अत्यंत मनमानी पद्धतीने आणि एकतर्फी निर्णय घेत असून ते वरिष्ठ नेत्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचा गंभीर आरोपही काही मंत्र्यांनी आणि नेत्यांनी खासगीत केलाय अशी चर्चा आहे। 2 महिन्यांपूर्वीच पार्थ पवारांनी पक्षाच्या मंत्र्यांना नियमितपणे पक्षनिधी जमा करण्याचे आदेश दिले होते, ज्यावरून छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांसोबत त्यांचे खटके उडाले होते। या संपूर्ण पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा स्वतः पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एका बंद दाराआड बैठक घेतली। ही बैठक मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षाचा अंतर्गत वाद मिटवण्यासाठीच झाली असल्याची चर्चा आहे। या संपूर्ण राजकीय पेच प्रसंगात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्व पार्थ पवारांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेऊ शकतं, मात्र यातून मोदींना नेमका काय राजकीय फायदा होऊ शकतो हे सुद्धा समजून घ्यावं लागेल। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दिवंगत अजित पवारांच्या मृत्यूनंतर महायुती पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभी आहे। हा मोठा संदेश भाजपला, महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला द्यायचा आहे। नरेंद्र मोदींनी स्वतः सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्थ पवारांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मोदी सरकार महाराष्ट्रातील एका मोठ्या युवा चेहऱ्याला आणि मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित असलेल्या वारसाला केंद्रात मोठी संधी देत असल्याचं दाखवून देऊ शकतं, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये तरुण मतदारांना आकर्षित करणं भाजपला सोपं जाईल। तसंच शरद पवार यांचा गट समजा विरोधात लढला किंवा
एनडीएला पाठिंबा दिला नाही तर शरद पवार गटाला शह देण्यासाठी बारामती आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुनेत्रा पवार गटाची पकड मजबूत ठेवणं भाजपसाठी गरजेचं आहे. त्यासाठी पार्थ पवारांचं सक्षमीकरण करणं अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो. सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन स्पष्ट तट पडलेले दिसत आहेत. एका बाजूला सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे आहेत, ज्यांच्या पाठीशी उदयकुमार आहेर यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते लॉबिंग करून पार्थ यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी दिल्ली दरबारी फिल्डिंग लावत आहेत. तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सच्चिदानंद सिंह यांच्यासारखे नेते आहेत, जे पार्थ यांच्या या अचानक वाढणाऱ्या प्रभावाला आणि एकतर्फी निर्णयांना अंतर्गत विरोध करत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार अमोल मिटकरींसारख्या नेत्यांनी असाही खळबळजनक दावा केला आहे की पक्षात अंतर्गत पातळीवर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचे मोठे प्रयत्न काही घटकांकडून सुरू आहेत. या संपूर्ण अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत घडी विस्कटली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय निर्णय घेत आहेत आणि देवेंद्र फडणवीस या वादात काय मध्यस्थी करतायत यावरच पार्थ पवारांचे मोदी मंत्रिमंडळातील भवितव्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकजूट अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.